हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं या इग्नाइट बँकिंगमध्ये मी गुलशन मेलदार स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा तुमच्या समोर आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन, एक नवीन जाहिरात घेऊन. जाहिरात आहे मित्रांनो IPPB बँकेची, याचा अर्थ इंडियन पोस्ट पेमेंट बँक. ही बँक नेमकी कोणती? तर ही बँक आहे मित्रांनो पोस्ट ऑफिसशी रिलेटेड, डाकघरशी रिलेटेड. याचा अर्थ आपण जो आर्थिक व्यवहार जो आहे तर तो पोस्टाच्या सहाय्यानं जो करतो तर त्यांचा संबंध ज्या बँकेशी येतो तर ती बँक मित्रांनो IPPB बँक म्हणून. सो आजचा व्हिडिओ जो आहे याच्यावरती होणार आहे. सो त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा की जेणेकरून अतिशय महत्त्वाचे जे अपडेट्स वगैरे आहेत बँकांशी रिलेटेड तर ते तुमचे स्किप होता कामा नये. सो व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या पहिले ॲज युजल जर तुम्ही अजूनही आपली उडान बॅच जर कधी जॉईन केली नसणार आहे मित्रांनो तर ती जॉईन करा, कारण ही एकच बॅच अशी आहे, आम्ही दरवेळेला तुम्हाला सांगत असतो की या एका बॅचच्या माध्यमातून तुमच्या अनगिनत ज्या परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये इन्शुरन्स आहे, RBI आहे, SBI आहे, IBPS क्लर्क आहे, PO आहे, SO आहे, कोणतीही तुमची एक्झाम असू द्या की जी बँकिंगशी किंवा IBPSशी रिलेटेड असणार आहे तर या सर्वच्या सर्व परीक्षांसाठी रामबाण उपाय असणारी जी बॅच आहे मित्रांनो तर ती आहे आपली उडान बॅच. भरपूर सारे लेकरांनी जॉईन केलेली आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बेनिफिट आहे. सो तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा याचसाठी मी वारंवार तुम्हाला सांगत असतो. खूप सारे बेनिफिट्स आहेत मित्रांनो, 200+ लेक्चर्स आहेत. हे तर कमी आहेत मित्रांनो, खूप सारे लेक्चर्स आहेत. तुम्ही एकदा आपल्या इग्नाइट अकॅडमीचं जे ॲप आहे तर ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये बँकिंगच्या सेक्शनमध्ये जा. तुम्ही आधी बघा कोणत्या लेवलला कोणत्या सेक्शनचे किती व्हिडिओ आहेत आणि त्याच्यानंतर जरूर ती बॅच जी आहे मित्रांनो तर ती परचेस करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. जर तुम्हाला काही डाऊट्स असेल, काही कस्टमाइज जर तुम्हाला स्वतःची काउन्सिलिंग करून घ्यायची असणार आहे, जर तुम्ही बिगिनर असाल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. ओके, सो तुम्हाला याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार. अजून जो नंबर स्क्रीनवरती दिसतोय तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. सो आता मी तुम्हाला ते सांगतोय मित्रांनो. बघा, आज आपण पाहतो इंडियन पोस्ट पेमेंट बँक जवळपास मित्रांनो एकूण 309 जागा आहेत. एकूण ज्या जागा आहेत मित्रांनो तर एकूण जागा आहेत 309 जागांसाठीची ही जाहिरात आहे. सो पाहूया आपण की नेमकं डिटेलमध्ये काय काय आहे म्हणून. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहू शकाल मित्रांनो याच्यामध्ये जर जवळपास आपण कधी पाहिलं तर 199 जागा आहेत ज्युनियर असोसिएट या पदाच्या आणि त्याच्यानंतर 110 जागा आहेत असिस्टंट मॅनेजर या पदाच्या स्केल 1च्या. याचा अर्थ जवळपास 309 जागांसाठी जी आहे ही मोठी जाहिरात निघालेली आहे. बट एक गोष्ट जरा लक्षात ठेवायची, ही जी ॲड आहे, ही जी जाहिरात आहे ही फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी बिलकुल नाही. याच्यासाठी अनिवार्य आहे आणि ते म्हणजे मित्रांनो तुमचा एक्सपिरियन्स, कामाचा जो एक्सपिरियन्स आहे, वर्क एक्सपिरियन्स हा महत्त्वाचा आहे. सो त्या रिलेटेड आपण बारीक बारीक गोष्टी पाहूया. 11 नोव्हेंबरला जे आहे तर ते नोटिफिकेशन आलेलं आहे आणि 1 डिसेंबरला नोटिफिकेशन एंड होणार आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला कोणतीही वेगळी परीक्षा देण्याची गरज नाही आहे, लक्षात ठेवा. कोणतीही वेगळी परीक्षा देण्याची गरज नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी डिटेलमध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सांगतो. असिस्टंट मॅनेजरच्या 110 जागा आहेत आणि ज्युनियर असोसिएटच्या आहेत 199 जागा. जर तुम्ही ह्याच्यामध्ये सिलेक्शन जर तुमचं झालं तर तुम्ही पोस्टिंग तुमची कुठं असणार आहे तर IPPBच्या ज्या ब्रांच आहेत किंवा त्यांच्या बँकिंगचं जे आउटलेट आहे तर त्या ठिकाणी तुमचं जे आहे ते सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. ओके, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहे यांच्या स्वाधीने. आता भरपूर साऱ्या मुलांना याच्याबद्दल डाऊट्स असा आहे की सर याच्यामध्ये नेमकं आमचं जॉब प्रोफाईल जे आहे तर ते काय असणार आहे. सो त्या रिलेटेड या फॉर्ममध्ये त्यांनी दिलेलं आहे की असिस्टंट मॅनेजरचे काय काय कामं वगैरे आहेत. खूप साऱ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये याची PDF जी आहे याची लिंक दिली जाईल. तुम्ही ती जा, ती डाउनलोड करा, त्याच्यावरती व्यवस्थित ते रीड आउट करा. बिकॉज ऑफ जर तुम्ही ॲस्पायरंट जर कधी असणार, बँकिंगचा अभ्यास करणार आहे तर तुम्हाला डिटेल वाचून त्या गोष्टी कळणं महत्त्वाचं आहे. सो याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजरसाठी काय काय आहे प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे मित्रांनो ज्युनियर असोसिएट सुद्धा काय काय करणार आहेत जॉबला लागल्यानंतर हे सर्वच्या सर्व गिव्हन आहे दिलेलं आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं सर याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय आहे तर प्रत्येक पदासाठीचं क्वालिफिकेशन आहे फक्त आणि फक्त तुमचं ग्रॅज्युएशन असणं अनिवार्य आहे. टक्क्यांची कोणती त्या ठिकाणी अट घातलेली नाही आहे. सो व्हॅकन्सीज आहेत 199 तुम्हाला आत्ता सांगितलं. जर तुम्ही ज्युनियर असोसिएट पदासाठी जर कधी ट्राय करत असाल तर वय 20 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 32 असलं पाहिजे. या ठिकाणी ही जी एक्झाम आहे, हा जो जॉब आहे हा लेवल 4, 5, 6 म्हणजे याचा अर्थ ग्रुप A आणि ग्रुप Cच्या लेव्हलचा असून तुम्हाला 3 वर्षांचा याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागतो.
ठीक आहे ना. त्याच्यानंतर जर वर्कमॅन कॅटेगरी असणार आहे तर त्याच्यानंतर दुसरं आहे असिस्टंट मॅनेजरसाठी 20 ते 35 वर्षांचा तुमचा एज क्रायटेरिया आहे. मिनिमम 20 आणि जास्तीत जास्त 35. लेवल 7 जर तुम्ही लेवल 7च्या अंतर्गत जर कधी बसत असाल तर याचा अर्थ 5 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आणि लेवल 8च्या अंतर्गत जर तुम्ही बसत असणार आहे तर 3 वर्षांचा तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितला गेलेला आहे. अलॉंग विथ द लेवल E1 आणि लेवल E0 याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 3 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. भरपूर लेकरांना हा प्रश्न असतो की सर या गोष्टी ज्या आहेत तर त्या काय आहेत. सो डिटेलमध्ये टेन्शन घेऊ नका. यांची जी वेबसाईट आहे राजांनो, त्या वेबसाईटवरती जा, थोडं वाचन करा, थोडंसं त्या गोष्टी डिटेलमध्ये बघा. तुम्हाला याच्यावरती सगळ्या गोष्टी यांनी डिटेल सांगितलेल्या आहे. वेबसाईट फ्रंट पेजला दिलेली आहे www.ippbonline.com म्हणून त्यांची जी आहे तर ती वेबसाईट आहे राजांनो. ठीक आहे ना. चला आता आपण नेक्स्ट मोडमध्ये जाऊया. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सिलेक्शन प्रोसिजर वगैरे काय आहे मी तुम्हाला आता इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं नोट दिलेली आहे जी पहिली सिरियल नंबर 1 याचा अर्थ असा आहे की जी तुमची पहिली जी आहे ज्युनियर असोसिएट, जर ज्युनियर असोसिएटसाठी फॉर्म भरायचा असणार आहे द एम्प्लॉईज ऑफ द डिपार्टमेंट, जर तुम्ही पोस्टलचे जर कधी एम्प्लॉईज असणार आहे इन अ लेवल 4 4 लेव्हलचे आर ओनली एलिजिबल. लक्षात, एम्प्लॉईज ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द पोस्ट इन अ लेवल 4. लेवल 4ची जी काही पोस्ट असणार आहे याच्यामध्ये मल्टिपल पोस्ट आहेत. लेवल 4चे आहे, 5चे आहे, लेवल 6 आहे. जर तुम्ही लेवल 4साठी अप्लाय कधी करत असणार आहे मग तुम्ही अप्लाय करू शकता जरी तुम्ही त्या डिपार्टमेंटचे असाल तरी. बट जर तुम्ही असिस्टंट मॅनेजरसाठी जर कधी तुम्ही इच्छुक असाल आणि जर तुम्ही ऑलरेडी त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात तर सॉरी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. यू आर नॉट इलिजिबल. तुम्ही फॉर्म भरू शकत नाही हे जरा लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणींपर्यंत, अशा रिलेटिव्सपर्यंत जरूर पाठवा की ज्यांचा संबंध याच्याशी आहे. लक्षात ठेवा, भरपूर साऱ्या मुलं मुली ज्या आहेत तर त्या ऑलरेडी कुठं ना कुठं वर्क प्लेसमध्ये राहतात, मात्र त्यांना माहीतच नसतं की अशा प्रकारच्या काही बँकासुद्धा असतात. सो त्याच्यानंतर टेन्यूर आहे. जर तुम्ही याच्यावरती जॉबला जॉईन झालात तर मिनिमम 1 वर्ष 2 वर्षांपर्यंत जे आहे हे तुमचं डेप्युटेशन राहणार आहे. तुम्हाला सर्व सुविधा त्याच्यावरती मिळणार. पगार जो असेल मित्रांनो तर पगाराची रेंज ही 30,000पासून तर मला असं वाटतंय की 30,048 आणि 68,000च्या रेंजमध्ये तुम्हाला कुठेतरी पेमेंट वगैरे मिळणार. ठीक आहे ना. याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ही बारीक बारीक तुम्हाला दिलेली आहे. आता याच्यामध्ये स्टार्टिंगलाच खूप साऱ्या गोष्टी ज्या आहे या गिवन आहेत. याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं होतं. मी तुम्हाला समजावून सांगतो कुठं आहे याच्यात. ठीक आहे, याच्यामध्ये खाली आहे बहुतेक. चला या इकडे मी तुम्हाला सांगतो. जस्ट मिनिट. ठीक आहे. हां, आता टेन्युअर डेप्युटेशन झालेलं आहे. ठीक आहे ना. सिलेक्शन प्रोसिजर महत्त्वाची आहे. जे तुमचं मेरिट लिस्ट आहे विल बी ड्रॉन आउटलेट वाईज. लक्षात, म्हणजे आउटलेट वाईज जे आहे बँकांच्या ज्या ज्या ठिकाणी तुमचं आउटलेट असणार आहे तर त्याच्यानुसार जे आहे तर तुमचं म्हणजे याचा अर्थ ऑल इंडियामध्ये जे आहे तर त्यांच्या खूप सारे आउटलेट आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगळं असेल, महाराष्ट्र सोडून जे वेगळे राज्य आहे तर त्यांच्यामध्ये वेगवेगळं असणार आहे. यांच्यामध्ये म्हटलं आहे की पर्सेंटेज, इथं काय म्हटलं आहे द सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ द पर्सेंटेज. तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ग्रॅज्युएशनला त्याच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि या डिपार्टमेंटच्या स्वाधीन आहे की ज्या वेळेला तुमच्या सर्वांचे फॉर्म भरले जातील त्यावेळेला ते एकतर तुमच्याकडून असेसमेंट किंवा ऑनलाईन टेस्ट घेऊ शकतात, ग्रुप डिस्कशन किंवा तुमचा इंटरव्ह्यू, कोणत्याही माध्यमानं जे आहे तर तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं. सो जर समजा ग्रॅज्युएशनला 2 विद्यार्थ्यांना सारखेच मार्क असतील तर ज्याचा जन्म आधी झालेला आहे, जो वयानं मोठा आहे तर त्यांचं ते सिलेक्शन करतील असं त्यांचं म्हणणं आहे. सो याच्यामध्ये महत्त्वाचं यांनी सांगितलं आहे की CGPA व्हेर एव्हर द पर्सेंटेज ऑफ द मार्क्स इज नॉट अवॉर्डेड बाय द बोर्ड, तर त्या ठिकाणी CGPA जो आहे तर तो चालणार आहे. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. प्रत्येक कॉलेजचा जो CGPA आहे त्याचा पॉइंटर वेगवेगळा असतो. काहींचा 9 असतो, काहींचा 10 असतो. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचे रूल्स पहा आणि तुमचं जे आहे तर CGPA मध्ये पर्सेंटेज जे आहे तर ते कन्व्हर्ट करा पॉइंटरमध्ये. लक्षात, या ठिकाणी त्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. सो बस बाकी काही नाही. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असणार आहे त्याची ॲप्लिकेशन फी आहे 750 जी नॉन रिफंडेबल आहे. बाकी काही नाही. 750 आहे. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. टेन्युअर आहे, परफॉर्मन्स आहे, कंडक्ट, ट्रॅव्हल अँड जॉईनिंग आहे, ॲप्लिकेशन प्रोसिजर आहे जे तुम्हाला आता सांगितलं सर्वच्या सर्व गोष्टी. बस बाकी एवढ्याच गोष्टी ज्या आहे या दिलेल्या फॉर्ममध्ये आहेत. तुम्ही हा फॉर्म आपल्या या व्हिडिओच्या लिंकमध्ये आहे, जा डाउनलोड करा, व्यवस्थित त्याला रीड आउट करा आणि पटकन जे आहे तर फॉर्म भरा. आणि जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. लक्षात, त्याच्याबद्दल आपण पूर्तता करूया. ओके. आणि जर हा व्हिडिओ अजूनही जर तुम्ही याला लाईक केलं नसेल तर मित्रांनो लाईक करा, कारण आम्ही
तुमच्या सर्वांसाठी या गोष्टी सतत आणत राहतो. ठीक आहे ना. सो तुमचा सपोर्ट हा आम्हाला किंवा जगातल्या कोणत्याही यूट्यूबरसाठी फार महत्त्वाचा आहे की ज्या संस्था तुमच्यासाठी काम करत असतात. ठीक आहे. सो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे थँक्स, तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिलात म्हणून. ओके. आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपली जी बॅच उडान बॅच त्याचा जरा व्यवस्थित विचार करणे, बॅच जी आहे तर ती पटकन जॉईन करा. ठीक आहे. सो नवीन व्हिडिओच्या सोबत लवकरच भेटतो मित्रांनो. तोपर्यंत थँक्यू.